नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी नंतर करिअर कसं सिलेक्ट करायचं याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. मित्रांनो, इयत्ता 10वी नंतर आपण करिअरचा कोणता मार्ग निवडावा हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे आणि 10वीची परीक्षा ज्यांनी दिलेला आहे त्यांना देखील हा प्रश्न सतावत आहे, थोडंसं कन्फ्युजन होत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 10वी नंतर करिअरचा कोणता मार्ग निवडावा. मुलांनी ऐकलेलं असतं की विज्ञान असेल, वाणिज्य असेल, कला असेल, म्हणजेच सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, प्रोफेशनल कोर्सेस असतील, व्होकेशनल कोर्सेस असतील, ITI कोर्सेस असतील, पॉलिटेक्निकल कोर्सेस असतील किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस हे मुलांनी ऐकलेले असतील. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, तुम्हाला भविष्यात काय बनायचं आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारून बघा. म्हणजे भविष्यात तुम्हाला काय बनायचं आहे? डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, बँक मॅनेजर बनायचं आहे, कलाकार बनायचं आहे किंवा बिझनेसमॅन बनायचं आहे? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून पहा. तर मित्रांनो, इयत्ता 10वी नंतर या वेगवेगळ्या प्रोफेशनलची निवड करत असताना तुम्हाला बाजारातील मागणी म्हणजेच मार्केटमधील डिमांड आणि तुमच्या आवड किंवा कौशल्यांची जोड एकत्र देऊन तुम्ही तुमच्या करिअरचा 10वी नंतरचा मार्ग तुम्ही निवडू शकता. मित्रांनो, आतापर्यंत इयत्ता 1पासून ते 10वीपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला 1मध्ये आपण मूलभूत शिक्षण जे आहे याच्यावरती थोडंसं शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इयत्ता 2मध्ये आपण वाचन आणि लेखन कौशल्य शिकलेलो आहोत. इयत्ता 3मध्ये आपण गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांची ओळख करून घेतली होती आणि इयत्ता 4मध्ये आपण सामाजिक आणि ऐतिहासिक ज्ञानाची सुरुवात केलेली होती. परंतु इयत्ता 5वीमध्ये आपण भाषा आणि विज्ञान विषयांचा सखोल अभ्यास करून इयत्ता 10वीपर्यंत आपण उच्च शिक्षण आणि विशेष विषयांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. परंतु इयत्ता 10वी झाल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळा गोंधळ निर्माण करणारा प्रश्न म्हणजेच कन्फ्युजन निर्माण करणारा प्रश्न म्हणजे शाखा निवडीचा प्रश्न. अर्थातच इयत्ता 10वी नंतर शाखा निवड प्रक्रिया करत असताना निर्माण होणारा प्रश्न म्हणजे इयत्ता 10वी नंतर करिअरचा कोणता मार्ग आपण निवडावा किंवा कोणती शाखा निवडावी हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो. तर मित्रांनो, इयत्ता 10वी नंतर शैक्षणिक स्वारस्य असलेला प्रश्न म्हणजेच तुमच्या विषयाच्या आवडीनिवडीचा, शैक्षणिक क्षमता, बाजारातील संधी, नोकरीच्या संधी, उद्योगातील ट्रेंड या सगळ्यांचा विचार करून आपण मित्रांनो या ठिकाणी करिअर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, डिप्लोमा असेल, व्होकेशनल कोर्सेस असतील किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस असतील, तर याचं सिलेक्शन करत असताना मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असलेले वेगवेगळ्या पद्धतीचे करिअरचे ऑप्शन्स गरजेचे आहे. परंतु करिअर निवडीसाठी काही प्रभावी घटक देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मार्क्स किंवा टक्केवारी याच्यावरती मित्रांनो तुम्ही कधीही तुमच्या करिअरचा मार्ग किंवा शाखा निवड करू नका. कारण इयत्ता 10वीमध्ये जर समजा तुम्हाला 90% पडले तर मी सायन्स घेणार, मी कॉमर्स घेणार, मी आर्ट्स घेणार, तर असं करू नका. म्हणजेच मार्क्स किंवा टक्केवारीवरती तुम्ही तुमच्या शाखेची निवड करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्राने ठरवले म्हणून मी पण तेच करणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे करिअर निवडीसाठी हा देखील एक महत्त्वाचा घटक तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मार्केटचा जो लेटेस्ट ट्रेंड आहे म्हणजे बरेच जण इंजिनियर होत आहेत, बरेच जण डॉक्टर होत आहेत, बरेच जण CA होत आहेत. म्हणजे मार्केटचा जो लेटेस्ट ट्रेंड चालू आहे म्हणून मी तेच बनणार असं देखील नाही आहे. म्हणजे हा देखील घटक तितकाच गरजेचा आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा किंवा स्वप्न सत्यात उतरवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये ज्यावेळेस तुम्ही पुढं जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचा इंटरेस्ट आणि तुमचं पॅशन माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा म्हणजेच तुमचे जे काही स्वप्न असतील ते भविष्यामध्ये सत्यात जर उतरवायचे असतील तर तुम्हाला इथूनच सुरुवात करावी लागणार आहे. मित्रांनो, पालकांच्या आशा किंवा मुलांकडून स्वप्न पूर्ण करून घेण्याची जी काही अपेक्षा असते त्याच्यावरून देखील तुम्ही या ठिकाणी तुमचं करिअर सिलेक्ट करू नका किंवा तुम्ही तुमची शाखा निवड करू नका. समाजात वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटसचे लोक राहत असतात. त्यांच्याकडे प्रभावी होऊन किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही हे बनाल ते बनाल असं देखील तुम्ही ठरवता कामा नये.
मित्रांनो, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला जो आवडेल तो सेक्टर सिलेक्ट करून तुम्ही त्या विषयाशी रिलेटेड सखोल असा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, इयत्ता 10वी नंतर करिअर निवडत असताना काही ठळक मुद्दे विचारात घ्यावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या इच्छा काय, तुमचे इंटरेस्ट काय, तुमच्या हॉबीज काय, हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. तुमचं टार्गेट, तुमचं ध्येय निश्चित करणे तुम्हाला तितकंच गरजेचं आहे. व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच समजा एखाद्याला पोलीस भरती किंवा मिलिटरीमध्ये भरती करायचं असेल किंवा व्हायचं असेल, तर त्या ठिकाणी त्याचा जो काही फिजिकल फिटनेस असेल, त्याची उंची असेल किंवा त्याचा फिजिकल फिटनेस हे देखील तिथं विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, अनुभवी लोकांशी चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी करिअर काउन्सिलरसोबत तुम्ही सल्ला मसलत देखील करणं तितकंच गरजेचं आहे. घरच्यांच्या दबावाखाली न येता तुम्ही तुमचा करिअर मार्ग व्यवस्थित निवडावा ही सगळ्यात महत्त्वाची माफक अपेक्षा प्रत्येकाकडून आहे. स्वतःची निर्णय क्षमता तुम्ही तयार करणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, तुमची आर्थिक परिस्थिती देखील तुम्हाला विचारात घेऊन तुमचा पुढचा करिअरचा मार्ग सिलेक्ट करणं तुम्ही गरजेचं आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये काही धोके किंवा संभाव्यता आहेत. म्हणजे इयत्ता 10वी नंतर जर समजा तुम्ही 12वीला ॲडमिशन घेतलं आणि तुम्हाला जर CETला स्कोअर कमी झाला किंवा तुम्हाला पर्सेंटेज कमी पडले किंवा तुमचा PCB किंवा PCMB याच्यामधला एक ग्रुप गेला, तर अशा वेळेस तुम्हाला बहुपर्यायी विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना करिअर विकासासाठी विविध शैक्षणिक मार्ग आपल्याला निवडणं तितकंच गरजेचं आहे. कला असेल, व्यापार असेल, वाणिज्य असेल, डिप्लोमा असेल किंवा व्यावसायिक कोर्सेस असतील. म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आर्ट्स असतील, कॉमर्स असतील, सायन्स असतील, डिप्लोमा असतील, व्होकेशनल कोर्सेस असतील किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, व्यापारी बनायचं आहे किंवा तुम्हाला बिझनेसमन बनायचं आहे, तुम्हाला कलाकार बनायचं आहे, तुम्हाला बँकेत नोकरी करायची आहे. हा तुमचा इंटरेस्ट आणि तुमच्या पॅशननुसार तुम्हाला तुमचं प्रोफेशन सिलेक्ट करणं तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.